गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगी राजाय नमः, ओम अत्रि वरदाय नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम कालाग्नि शमनाय नमः, ओम योगी जनवल्लभाय नमः, ओम लीला विश्वंभराय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम ज्ञानसागराय नमः, ओम विश्वंभर अवधूताय नमः, ओम माया मुक्त अवधूताय नमः, ओम माया युक्त अवधूताय नमः, ओम आदि गुरु नमः, ओम शिवरूपाय नमः, ओम देवदेवेश्वराय नमः, ओम दिगंबर अवधूताय नमः, ओम कमललोचनाय नमः। अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाय माझे मनू कांक्षा होतसे अंतःकरणू कथा अमृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतःकरणी कथा अमृत संजीवनी आणिक निरोपी दातारा येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी मस्तक ठेवी चरणांसी कृपा भाकी तये वेळी शिष्य वचन ऐकोनी संतोषले सिद्ध मुनी सांगतात विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्य होवोनी प्रकट झाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तिथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणोनी राहिले परियेसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक जाण तीर्थे असती अगम्य म्हणोनी राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी 5 नामे आहेत थोरी सांगेन ऐक एकचित्ता शिवा भद्रा भोगावती कुंभा नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागा होनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तत्समान असे परियेसा अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी तीर्थ शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे तयासी वंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयागा समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसत असे या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियेसी एकाहुनी एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्धवरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे असती पै पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ मरतीर्थ कोटी तीर्थ परियेसा
तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु तयापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्त गंगा संगम सगुणी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्महत्यादिपातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थान निके सकळा अभिष्टे होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात जाणा कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तये स्थानी भक्तजन रक्षणार्थ भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक भार्या तयाची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशीळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करियापण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू न मिळे परियेसी तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करुनी ब्राह्मणासी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दारिद्र्य दोष म्हणोनी निघती तये वेळी तया विप्रगृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बूड मूळ श्री गुरु छेदिती तात्काळ टाको निदेती समूळ गेले आपण संगमासी विप्र वनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे देवे केले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला तयासी छेदिले आमुच्या ग्रासासी टाकोनी दिले भूमीवरी ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तये वेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपीलिकादी स्थूल जीवन समजता आहार करी तसे अयुरान्न प्रयच्छती ऐसे बोले वेद श्रुती पंचानना आहार हस्ती केवी करीतसे प्रत्यही 84 लक्ष जीवांसी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एकदृष्टी करोनी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे भोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगणे आपुले आपण पुढील या वरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवण बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारिसी ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टोनी तो तारका आम्हासी म्हणोनी आले भिक्षेसी नेले आमुच्या दरिद्रासी तोची तारी अंती आम्हा येणे परी स्त्रियेसी संबोधित परियेसी काढोनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपुल्याद्वारी टाको म्हणून द्विजवरी खणिता झाला त्या काळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेवोनी गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणोनी वेलासी तोडिले निधान लाधले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जावोनी संगमी गुरुपाशी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवणासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी
आम्हा प्रगटता जाईल. ऐशा परी द्विजासी सांगती श्री गुरु परियसी, सुखी असावे आपुल्या गृहासी पुत्र पौत्री नांदावे. ऐसा वर लाधो न गेला घरी तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे. जयासी होईल गुरु कृपा त्यासी, कैचे दैन्य बापा कल्पवृक्षाश्रय करिता विघ्न कैचे तया घरी. दैवे उणा असेल नरू तेणे भजावा श्री गुरु, तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका. जो का भजेल श्री गुरु ते इह पर साधे तया ते, अखंड लक्ष्मी सदना ते अष्ट ऐश्वर्ये नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी, भजावे मनोभावेसी कामधेनू तुझे घरी. गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोन, पुढील कथा अमृतपान ऐका श्रोते हो एकचित्ते. श्री गुरुचरित्र कथामृत विवेक सार अयाचित, विप्र दैन्यहरण येथ कथा निरूपली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनामधारक संवादे विवेक सार अयाचित विप्र दैन्यहरणम नाम अष्टोदश अध्यायः. श्री श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु. शुभम भवतु. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागला सिद्धाचिया चरणा, कर संपुट जोडोनिया जाणा, विनवी तसे तये वेळी. ओम श्री गुरवे नमः. 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 श्री गुरु औदुंबरी पाहिले नरहरी औदुंबरी, दंडकमंडलू करी विराजित मुख इंदूचे परी. धर्मरक्षण करावयास्तव मानव वपू आदरी, पाहिले श्री नरहरी औदुंबरी. गंगाधरात्मज तव पदकमली लागला भ्रमरा परी, पाहिले नरहरी औदुंबरी. देखियला हो आम्ही पाहियला हो पूर्णानंद कंद, विबुधवंद गुरु हो, विबुधवंद्य गुरु हो. आम्ही पाहिले गुरु श्री औदुंबरी. सदय हृदय अत्री तनय, कलीकृत बहु पाहुनी अनय. सुजन अवनी अवनी सदय, यती रूपे प्रकटला हो. कोटी मदन विहित वदन, मंद हसित कुंदर दन. अमल कमल दल सुनयन, लसित सतत माळ गळा हो. भस्मभूषित सकळ अंग, दुकुल अरुण समसुरंग. पदनत अघ करुणी मंग, अर्पी सुखद आत्मकला हो. श्री नृसिंह सरस्वती स्तवनी चकित वेदमती. गंगाधर तनय प्रीती, हृदकमली पूजियला हो. आम्ही पाहिले श्री गुरुदेवा नरहरी औदुंबरी. कोणा सांगावे कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे कैसे काय करावे. कवण्या परी मी रहावे, कवण येऊनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे. या हरी जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी घालून अंगीकारी. प्रतिपाळीसी जो निर्धारी, केला जो निश्चय स्वामीन कोठे अवधारी. या राणी माझी करुणा वाणी, न काय कष्टी प्राणी. ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी. संकट येऊन मूर्छित असता पाजील कवणा पाणी. या वेळा सत्पुरुषांचा मेळा, पाहतसे निज डोळा. लाविती भस्म कपाळा, साडी भय तू बाळा. श्रीपाद श्री वल्लभ म्हणती अभय तुझ गोपाळा. कोणा सांगावे कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे कैसे काय करावे. कवण्या परी मी रहावे, कवण येऊनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती देवताभ्यो नमो नमः. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नय अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी नय ध्याना.
जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची न कळे ही मात पराही परतली येथ कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता दत्त येवोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम षडगुण पारावारम दुर्जन संहारम भक्तप्रिय दातारम कल्पित परिवारम मुनिजन मानसहारम निगमोगम सारम जय देव वंदे गुरुचरितम कृपया मानस दरितम मामुद्धार त्वरितम श्रीपाद श्री वल्लभ अतिवर कृतकृत्यम नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम कलिमलदाहक मंगलदायक फल नित्यम पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम त्वद्गति लीला सारम श्रुति सकलाधारम कांडत्रय विस्तारम प्रत्यय लघुकारम कल्पद्रुम फलभारम कल्पित दातारम पठनामृत रसधारम भवभय परिहारम अगाध श्री गुरुचरणम भू इच्छा तरणम ज्ञानामृत रसवर्णम जडजीवोद्धरणम भक्त्याकृतमपि स्मरणम तापत्रय हरणम निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णम श्री गुरु करुणा कृत्यम सिद्धेश्वर गीतम शारदा गंगाधर सुतमथितम नवनीतम भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तम त्वद्गत शेषम वांछित सुख हरिहर चित्तम जय देव वंदे श्री गुरुचरितम कृपया मानसदरितम मामुद्धार त्वरितम यदक्षरपदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरा विसर्गबिंदुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुष सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्य सकलं परस्मै श्री नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम गुरवे नमः।